बाई 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 बस करा का दोघी जणी, प्लीज बस करा. मी उशीर आले म्हणून जर माझ्यावरती टोमॅटो आणि अंडे फेकून मारण्याचा तुमचा सगळ्यांचा प्लॅन असेल तर ऐकून घ्या बरं का. मी व्हेजिटेरियन आहे. अंडे राहू द्या, टोमॅटो तेवढे फेकून मारा कारण ते महाग झालेत ना आजकाल. मग आता बरेच दिवस सुट्टीवरती होते, म्हटलं आता काय करावं म्हणून इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना मला फक्त दोनच गोष्टी दिसत होत्या. ती म्हणजे ही आणि दुसरी म्हणजे ह्या दोन भटक भावांना इंस्टाग्रामच्या पायल झोन आहेत. ह्या दोन बेडकुळ्या यांना रोस्टिंगच्या नावाखाली फक्त डराव करता येतं आणि लोकांना डिसअपॉइंट करता येतं. ऐसी लड़की मैं भी डिजर्व करता हूँ. ओ ये बोले बाई तुला वाटतंय तुला मुलगी भेटेल म्हणून चांगले चांगले फिरतेत बिना पोरीचे. तुला किती कॉन्फिडन्स आहे. वन मोर विथ अनकुकड इंग्लिश. या दोघी जन्माला आल्यानंतर डॉक्टर यांच्या आई वडिलांना काय म्हटले असतील माहितीये का? आय एम सॉरी, डिसअपॉइंटमेंट. या पोरी म्हणजे प्युअर मंदबदक आहेत. यांच्या मानसिक संतुलनाचे अपडेट आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण घेऊयात. बाई बाई बाई. हा लडके हो इसके जैसा असू दे, तसाच पाहिजे तुला बी छपरी नल्ला तसला. आणि काय त्याच्या मागं लागलीस ग? त्याचे दात बघितलेस ना? त्याच्या दात दाखल रान नांगरून निघन. इतकी दळभद्री, इतकी दलिंदर आणि इतक्या खालच्या लेवलची यांची कॉमेडी आणि इतक्या खालच्या लेवलचे यांचे व्हिडिओ आहेत ना की यांच्या 1.5 मिनिटाच्या व्हिडिओपेक्षा KRKचा 3 तासाचा पिक्चर परवडला. बाई काकू कस काय एवढं जमतंय? थांबा मला पण ट्राय करायचंय आता. बघा इकडचा डोळाच मारता येणार हो मला. जाऊ द्या, तुमच्याकडून शिकलं पाहिजे. ह्या त्याच काकू असतात ज्या पोरींना नाव ठेवतात आणि स्वतः इंस्टाग्रामवर डोळे मारीत बसतात, पप्प्या घेतात. ए तेजू, ती तोंडातली गायछाप थुंकून बोल बरं. ती तोंडाची तशी टट्टी, आय मीन टोटी करून बोलणं गरजेचं आहे का? गरजेचं आहे का? सर ये तो टट्टी है. अहो काकू इतके डोळे फिरवू नका. डोळे फिरू एखादा काका फिरेन तुमच्या माग. तरुणपणात या म्हातारीने किती कांड केले असते ना, हे म्हातारपणात अशी करायला. दोघी जणी यांचे एक्सप्रेशन लेस थोबाड घेऊन इंस्टाग्रामचं रील ओपन करतात आणि लोकांना काय करतात? बॉडी शेम करतात, एखाद्याच्या फायनान्शियल कंडिशनवरनं बोलतात, कलर शेम करतात आणि एवढंच नाही तर लोकांच्या वजनावरनं देखील त्यांना हिनवतात. आणि हे सगळं कसं करतात माहिती का? इंस्टाग्रामच्या कमेंट बॉक्स ऑफ करून. म्हणजे कसं आहे, ना रहेगा बाज ना बजे की बासुरी. पण तुमच्या तोंडाचं तुंतुन आणि तुमच्या डोक्याचा बाजा वाजवायला मी आहे ना. ह्या दोघी जणी फनी व्हिडिओ करतात आणि विशेष म्हणजे या दोघींपैकी एकही जण फनी नाहीये. गावावर सोडून दिलेला वळू असतो ना, त्याच्यामध्ये ह्या दोघींमध्ये फार काही फरक नाहीये. तो वळू नाही का नाकात वारा शिरल्यानंतर लोकांच्या असं, हा बरोबर आहे, तेच जे तुम्ही आता मनामध्ये बोललात. तसेच ह्या दोघी पण नाक फुगू लोकांना बुली करतात. हे भगवान जल्दी से जल्दी अवतार लो इस धरती पे. धरती बहुत बड़ी संकट में है. ये वेस्ट इंडीज का जानवर ऐसे खुलेआम घूम रहा है. जल्दी से जल्दी से सर्कस ले जा. डोळ्यांची साथ येईल तेव्हा येईल. ह्यांच्या दोघींचे फिल्टर लावलेले ते तोंड बघून माझे डोळे दिपले. चला तर मग ह्या दोन लोस्टर लोकांना आपल्या टोस्टर मध्ये टाकून करपवून टाकूयात. कारण व्हिडिओमध्ये मी रोस्ट नाही करत, मी पार करपवते कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे. स्वतःचं असं काहीच नाहीये. जे काही आहे ते दुसऱ्यांचं आहे. म्हणजे डायलॉग पण यांचे स्वतःचे नसतात, ते लोकांचे असतात. एक्सप्रेशन तेवढे कॉपी करता आलं असतं तर फार चांगलं झालं असतं. पण एनिवेज, काय तर म्हणे आम्ही मार्केट गाजवायला आलोय. तर तुम्हाला वाटलं असेल की आता आमची एक आयडी हॅक झाली म्हणून आम्ही शांत बसू. तसं काय नाहीये बरं का. आम्ही काय शांत बिंत बसणार नाही. परत नवीन जोमात परत येणार आम्ही. आम्हाला पण खूप चांगला सपोर्ट मिळायला लागलाय लोकांचा. आणि आता सगळ्या चुटार लोकांना मारायला आम्ही आलेलोच आहोत परत. तर 2 महिन्यात मार्केट गाजवणाऱ्या पोरी आहेत आम्ही. आता काय अख्खं मार्केट आमचंच समजायचं. रेल्वे स्टेशनवरती व्हिडिओ करण्याची वेळ आली. अगं आई गं, म्हणजे ज्या पद्धतीचे तुमचे कारनामे आहेत ना, त्यानंतर तुम्हाला घरच्यांनी बेदखल केलेला असावं असं दिसतंय. आणि बाजूला कुत्रे पण ओरडतायत तुमच्यावरती. म्हणजे कुत्र्यांना देखील तुम्ही आवडत नाहीयेत. आणि मला एक सांगते, नेमकं कोणत्या मार्केटबद्दल बोलतीये? रविवारचं चोर बाजार का? सगळं जाम करून टाकणार. फक्त तुम्ही सपोर्ट करा. आणि हेटर्स लोक आहेत ना, प्रत्येकाची अशी मारणार आहे ना, तुम्ही फक्त लक्षात ठेवा. प्रॅक्टिकल शिव्या देत जा ताई, प्रॅक्टिकल शिव्या देत जा. व्हिडिओ मध्ये पुढे जाण्या अगोदर तुमच्या आणि माझ्या फायद्याची एक छोटीशी गोष्ट.
तुम्हाला पण रिकाम्या वेळेमध्ये बोर होतं का? मला तर खूप होतं. मग त्यामुळे तुम्ही काय करू शकता माहिती का, एखादा थ्रिलिंग एक्सपिरियन्स घ्या आणि तुमचं लक आजमावून बक्षीस जिंका. तर तुम्ही सगळ्यांकडून एव्हिएटर गेम बद्दल ऐकलंच असेल, तर मी लोप बेट वरती तुम्हाला सांगते हा गेम कसा खेळायचा आणि जास्तीत जास्त बक्षिसं कशी जिंकायची. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करा, साइन अप करा आणि त्यामध्ये तुम्हाला मिळेल जवळपास 1,15,000 रुपयापर्यंतचा वेलकम बोनस. आणि जर तुम्ही माझा प्रोमो कोड यूज केला तर तुम्हाला 500 स्पिन फ्री मिळतील. मी केलंय डिपॉझिट आणि मी केली आता खेळायला सुरुवात. मी 1,000चे 2 बेट करणार आहेत. बघू आता मी किती जिंकते. आता आपलं विमान उडतंय वरती. येस 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 येस. आता मी केलं कॅश आउट. मी जिंकले 2120 रुपये. आता मी सेकंड बेट लावते. यामध्ये मला जास्त ऑड्सची अपेक्षा आहे बरं का. बघूयात. येस 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 येस. आता आपण करू कॅश आउट. मी जिंकले 15,730 रुपये. रजिस्टर करा, डिपॉझिट करा आणि खेळा. आता बघा मी माझे 15,000 रुपये विड्रॉल देखील केले. क्रिएटरच्या अशाच रोमांचक आणि धमाल ऑफर अजिबात चुकवू नका. लोप बेट वरती साइन अप करा आणि एक धाडसी प्लेअर बनून आपलं फ्लाइट एकदम वरती उडवा. पाठ कसली बघताय? डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जा, साइन अप करा आणि मिळवा वेलकम बोनस 1,15,000 रुपयापर्यंत. आणि माझा प्रोमो कोड वापरायला विसरू नका बरं का, कारण तुम्हाला मिळणार आहेत 500 स्पिन फ्री. गुड लक विथ लोप बेट. त्या दोघी जणी जसं लोकांना बुली करतात ना, तसं फक्त एका पोरीने यांना कॉल आउट केलं. अगं एवढी कशी छपरी आहेस, तसल्या हिंडतीस काय त्याने सगळं. तुझं लग्न व्हायचं, जायचं, कोण नवरा पण द्यायचा नाही तुला. कशा लोक इज्जतीचा फालुदा करून. वा दीदी वा. कोण सांगते बघा, जिचं स्वतःचं राख म्हशीने पाय दिल्यासारखं आहे ती सांगते सूरज चव्हाण बद्दल. त्यानंतर ह्या दोघी सोडा, यांच्या घरचे पुरुष पण त्या पोरीच्या हात धुवून मागे लागले आणि या दोघींनी तिला इतक्या घनघन शिव्या दिल्या. तिला जातीवरनं बोललं, तिला बाजारात नेऊन ठेवलं, काय काय नाही बोलला, तिला रेप थ्रेट दिले. तर या दोघींना तर तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल. या आहेत इंस्टाग्रामवरच्या रील स्टार, छपरी रील स्टार तेजस्विनी घुले आणि तिची बहीण. तर दीदी सगळ्यांची मस्करी उडवते, टिंगल टवाळी उडवते. पण दीदीला फक्त स्वतःची टिंगल टवाळी मस्करी उडवलेली चालत नाही. तर दीदी दुसऱ्यांच्या रंगावरती बोलते, दातांवरती बोलते, इतर गोष्टींवरती बोलते. मी फक्त दीदीच्या नाकावरती बोलली तर दीदीला इतका राग आला, दीदीचं नाक इतकं लालबुंद झालं की विचारू नका. दीदी डायरेक्ट DM मध्ये आली आणि मला तिचे संस्कार दाखवायला लागली, शिवीगाळ करायला लागली, धमक्या द्यायला लागली, व्हिडिओ डिलीट कर, हे ते करेन, असं तसं. तर ठीक आहे, तुला जे काय करायचं. खुलेआम एखाद्या पोरीला रेप थ्रेट द्यायचे, खुलेआम एखाद्या पोरीला जातीवरनं बोलायचं आणि काय तर म्हणे आम्ही मार्केट गाजवायला आलोय. मी काय म्हणते, कुत्ता पालो बिल्ली पालो पर ऐसी गलत फहमी मत पालो. तुम्ही गाजवलेलं मार्केट आहे ना, ते उठवायला आता आम्ही आलोय. तुम्हाला ना रियालिटी चेकची गरज आहे. 2023च्या चालत्या फिरत्या भोकाडी ह्या दोघी जणी एखाद्या फ्लॉप पिक्चरचं फाटलेलं तिकीट आहे. ह्या दोघींचे डोके इथे नाहीत. हे काळ्या तोंडाचं दुकार किती अडवाणी चाळ करते. ह्या दोघी जणी ह्या पोरीच्या इतक्या मागे लागल्यात की आपल्या नालीतून सॉरी आपल्या तोंडातून वाटेल ते या पोरीसाठी बडबड करतायत. बाई, आणि तू काय कच्च्या कैरीची फोड आहेस होय? अगं कच्च्या भोपळ्याची फोड आहेस तू. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि बालमित्रांनो, हे दृश्य खूप खतरनाक आहे. ही दिसती नारळावणी आणि म्हणती कच्च्या कैरीची फोड. आम्ही म्हंटलो का ही पाठीमागची गमोरा सारखी आणि समोरची टुनटुन मावशी सारखी दिसती म्हणून. आणि लडकी हो मेरे जैसी, तुझ्यासारखी छपरी होय. तात्या विंचूची मोठी बहीण सापडली रे. बघा रे, बघा हे बघा, तात्या विंचूची. अगं दिसतीस तर तात्या विंचूच्या बहिणीसारखे, पण तुझे नखरे मिया खलिफा सारखे बघ. सिरियसली का इंस्टाग्राम क्रिएटरला तुम्ही एका पॉर्न स्टार सोबत कम्पेअर करताय? मला कळत नाहीये की अगोदर तुमच्या तोंडावरती थुंकावं की तुमच्या व्हिडिओला लाईक करणाऱ्यांच्या तोंडावरती थुंकावं. की घाणेरडी मनोवृत्ती कसं काय कोणाची असू शकते? तुमचं जे चुतुंद्र्यासारखं 2 तोंड आहेत ना, त्याच्यातून तुम्ही लोकांना काहीही सर्टिफिकेट देऊन मोकळे होणार का? दोघी जणी त्या पोरीच्या विनाकारण इतकं जास्त मागे लागल्यात ना, म्हणजे तिला तात्या विंचू वगैरे वगैरे उपमा द्यायला लागल्यात. ती पोरगी जर खरंच यांच्या छाताडावरती बसून जर तिनं यांच्यावरती सायबर बुलिंगची केस टाकली ना, तर ह्या दोघींना पळता भुई थोडी होईल. तुम्हाला हेट आहे ना एखाद्या क्रिएटर बद्दल, ठीक आहे, त्यांचा कॉन्टेंट रोस्ट करा ना. त्यांच्या बॉडीवरती, त्यांच्या व्यंगावरती, त्यांच्या फायनान्शियल कंडिशनवरती, त्यांच्या पर्सनल लाईफवरती कशाला कमेंट पास करतात? तुमच्या अशा कमेंटनी एखाद्याचं मानसिक संतुलन डिस्ट्रॉय होईल ना, या गोष्टीचा विचार केलाय का? जन्माला येतात सारख्या लोकांनी इंस्टाग्राम बायोमेट्रिक राहिले. बाई, या बैजू पैलवानानं इंस्टाग्रामवर कर्ज चढवलंय. तू कुठे झालं हे माहित नाही आम्हाला, पण तू एक सकट लसीकरण घेतलं नाही म्हणून असा हात पायाच्या काढून पोटाचा नगार आहे तुझा. कुपोषित बालक कुणी काढला. बरं ते जाऊ दे. आता तर इथून पुढे तरी ना त्या अंगणवाडीची सुकडी बुकडी घेत जा खायला आणि ते खात जाय जरा. ओ माय गॉड, कॉमेडी इतकी कॉमेडी, बापरे, सहनच होत नाहीये एवढी कॉमेडी गाईज. हसून तर माझी शिवून येते गाईज. बाय.
तो चंद्रना नक्की आमुष्याचा असणार आहे, तेव्हा एवढं सगळं झालं. एकाच पोरीला टार्गेट करून तुम्हाला व्ह्यूज येतील, तुमच्याकडे ब्रँड्स येतील, पण याला बिलो द बेल्ट जाणे म्हणतात, वाह्यातपणा म्हणतात, याला फुकरट कॉमेडी म्हणतात. आणि कसं आहे माहिती का, आजकाल व्ह्यूज तर छपरी लोकांना पण येतात. हा तूच जीव आहे माझा. चैते ही बघ काय म्हणते तुला, जीव बिव म्हणायला लागली तुला ही. ए घुबडावाणी तोंडाचे काय पण काय बोलती तू, जेवढी म्हणजे तुझा जीव केवढा असन. अगं चैते ही घुबडावाणी तोंडाची नाही ग, काशीफळ भोपळ्यासारखी दिसती ही. हा ते नाही का लहानपणी आजीची आणि तिच्या मुलीची गोष्ट होती, त्याच्यात तिची मुलगी आजीला जो भोपळा देते ना तोच आहे तो भोपळा. चल रे भोपळा टुनुक टुनुक. जीव बिव म्हण नको, आम्ही कबर पाण्यात जीव देतो तुला बघून. लोकांवरती रेसिस्ट कॉमेंट पास करायचे, त्यांच्यावरती सेक्सिस्ट कॉमेंट पास करायचे, आणि याला तुम्ही जोकचं नाव देणार, आणि कुणी तुम्हाला कॉल आउट केल्यानंतर काय करणार, त्यांना जातीवरनं शिव्या देणार. ड्रेनेजच्या झाकणामध्ये ह्या दोघींच्या तोंडामध्ये एक साम्य आहे. कोणतं माहिती का, दोघांची झाकणं उघडल्यानंतर फक्त दुर्गंध. शेमडी पोरं पण स्वतःला ब्रँड बोलून रिकामे होतात. त्यांना कोण सांगणार, गाडी किती पण ब्रँडेड असू दे, सायलेन्सर काळाच असतो. सायलेन्सर आणि काळा काकू काय पण बोलता, बायांच्या गाडीचा स्कूटीचा सायलेन्सर स्टीलचा असतोय. उगाच काय पण नका बोलत जात जाऊ. भजन हरिपाठ करायच्या वयात तुम्ही असले काय गाड्यांचे सायलेन्सर बघताय, काय कपडे घालताय आणि तरुण पुरींना नावं ठेवता होय. असं झालंय, तरण्यावर पडले कोळसन, म्हाताऱ्याला आलंय बायच. काकूने जास्तच गाड्या चालविल्या दिसतात, जरा जास्तच. काकू तुम्हाला गाड्यांच्या सर्व्हिसिंग सेंटर मध्ये कामाला आहे काकू. काकू सुधारी वापरलेल्या तोंडाचे आणि नंतर बोल आली डांगार उठून गाड्यांचे सायलेन्सर बघायला. डंगरे पोरला आणते तुला तुझा व्हिडिओ जा माझा ते आपलं एक्सप्रेशनलेस थोबाड आणि तोटीसारखं तोंड घेऊन कोपऱ्यामध्ये चांफुल्या खेळत बसा. रोस्टिंग नाही जमणार तुम्हाला. रोस्टिंगच्या नावाखाली तुम्ही लोकांना बुली करतायत. बिमार, बहुत ज्यादा बिमार. मग येतात ह्या दोघी जणी आपल्या आकलेचे, आय मीन नसलेले आकलेचे कांदे सोलायला. मागचे 2 महिने झाले मी यांचे व्हिडिओ बघून हसलेच नव्हते. आता हा 3रा महिना आहे. हिच्या रील्स बघून पोरांना काय वाटत असेल ग? जेव्हा बघतीस तू पोरांकडं, पोरांना हगवण आल्यासारखं होत. माय गॉड, कॉमेडी. एवढी सगळी कॉमेडी लोकांनी ऐकली तर लोकांना हसता हसता शीच व्हायची. तुझी बडबड ऐकून हगवण आली मला. तू काय टिपू सुलतानची जेव्हा लढाई चालू होती तेव्हा त्याच्या तलवारी खाली काय गेलतीस काय ग? इथून टाऊकच उडलाय तुझा. कॉमेडी हो गई भैया. मला तर खूपच हसू आलं. माय गॉड, तिची भुवई टिपू सुलतानच्या तलवारी खाली गेली. तुमच्या अंगावर जन्मल्यानंतर काय भोकाडीने उडी खाल्ली होती का? मैं भी डिजर्व करता हूँ. अरे भाऊ, तू 2 रुपयाच्या गहू तांदळावर जगतोय र. तिला कसं तू आता कसं करणार आहेस? आणि तू पार्लेजीचं बिस्किट पाण्यात बुडवून खातोस ना का? चल, तो खातो 2 रुपयाचे तांदूळ आणि दिसतो असा बारीक. पण तुम्हाला कोणी सांगितलंय का असतं एखाद्याचं खाणं म्हशीसारखं दिसणं घुशीसारखं? आम्ही म्हटलो का तुमच्या बाबतीत असं? नाही ना. निदान तो चांगला भात तरी खातो. तुमच्यासारखा तो असला काही भात तर खात नाही. नमस्कार मित्रांनो, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एक झटपट रेसिपी सांगणार आहे आणि त्या रेसिपीचं नाव आहे मेकूड भात. आणि त्यासोबत म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही इंस्टाग्रामवरती गुण उधळतायत ना आणि तुमच्या संस्कारांचं प्रदर्शन दाखवतायत ना, त्यावरनं कळतं की तुम्ही कशा प्रकारचं अन्न खात असाल घरी. तुला दारू प्यायची तू दारू पे, मित्रांना पण पाच. पीत नाही तिची शपथ घाल, त्यांना पण बेवडं कर. रोज बारला परवडणार नाही, बसायला जागा शोधतील. भाड्याचं घर घे, त्यांना बसायला जागा दे. तासाचे 200 रुपये घे. थांबा 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 थांबा, हे कुठं तरी ऐकल्यासारखं वाटतंय. तुला दारू प्यायची तू दारू पी, मित्रांना पाच. नाही पितेत तिची शपथ दे, त्यांना पण बेवडं कर. रोज बारला परवडणार नाही, बसायला जागा शोधतील. भाड्याचं घर घे, त्यांना बसायला जागा दे. तासाचे 200 रुपये घे, महिन्याचे 2 लाख कमवशील. त्यांच्याकडे म्हणे आता ब्रँड्स आणि त्यांचं कोलॅबोरेशन वगैरे यायला लागले. मला खरं खरं सांगा, ब्रँड्सनी तुम्हाला बदल्यात काय दिलं? पाणीपुरी की वडापाव? कारण लोकांकडनं फक्त तुम्ही तेवढंच मागतात. किती दिवस चॅटिंगवर बोलायचं? कधीतरी भेट ना, पाणीपुरी खाऊ तुझ्या पैसे. मला तू किती दिवस चॅटिंगवर बोलायचं? कधी येऊन भेट ना, वडापाव खाऊ तुझ्या पैशाचा. आजपर्यंत ह्या दोघींनी इतके लोकांचे डायलॉग कॉपी केलेत आणि इतक्यांदा कॉपी केलेत, जोपर्यंत हे त्यांचे स्वतःचे होत नाहीत. म्हणजे बाई यांचं नाहीये, भेटू पाणीपुरी खायला हे देखील यांचं नाहीये, थांबू नको हे देखील यांचं नाहीये, नाक पुसायला कोणी येणार नाही हे देखील यांचं नाहीये. ह्या दोघी मंदबदक करतात काय? लोकांची माप काढणंच येतं का फक्त? स्वतःचं काही इन्व्हेंट करता येत नाही का? एक्सप्रेशनलेस थोबाड. चोरीचा मामला. बाई
आता तुम्ही घाला लेहंगे, आम्ही घालतो धोत्र. काय पोरांनो, डोक्यावर परिणाम झालाय काय? काय बी करायला लागलेत. ते मेकअप आर्टिस्ट हुकलेलेच आहेत वाटतं. काय पण करतात राव. हे काय ट्रान्झॅक्शन होतं वय? ए चिवताई, नाही 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 नाही, असं करू नये बेटा, असं करू नये. नाही जमत आहे आपल्याला, अजिबात नाही. मान्य आहे अगं, तुम्ही बालवाडीत असताना मधल्या सुट्टीमध्ये आई तुम्हाला घरी नेत होती मारून मारून म्हशी मागं, आणि नंतर मग तुम्ही गौऱ्या थापायला जायचात. मान्य आहे तुमचं शिक्षण कमी झालं, पण त्याचं एवढंही प्रदर्शन करू नये ग. ए मंद बदक, कसं असतं माहिती का? ट्रान्झॅक्शन जे असतं ना ते बँकेचं असतं, ट्रान्झिशन जे असतं ना ते व्हिडिओचं असतं. अगं कळलं का? भेटलं ना फक्त मला तूच पाहिजे. चैत्य अगं हे काय आहे? ऐ, नीट बघायचं आणि नीट बोलायचं. बापरे. दार तुझा. हा होय, चांगल्या झाडावर नेहमी माकडच बसतात. माकड म्हणतेस होय त्याला? चांगलं झाड कुठे आहे? चांगलं झाड, चांगलं झाड? अगं येड्या बाभळी आहेत तुम्ही, येड्या बाभळी. शेताच्या बांधावर उगवतात का? त्यालाही लोक कापून टाकतात का? तशा येड्या बाभळी आहेत तुम्ही. हे काळ्या तोंडाचं दुकार किती अडवाणी चाळ करते. अगं माहिती तू सेमी इंग्लिशचीच, पण आमचा ना विचार करून करून तुझे व्हिडिओ बघून बघून डोकं बंद पडले, हँग होऊन गेले. मेंदू ना काम. तुमचा मेंदू असाही विकसित झालेला नाहीये, त्यामुळे तो काढा आणि त्यांनी भांडे घासा स्वतःच्या घरचे. घरामध्ये जेवढे केवढे पावडर पदार्थ असतील ना, सुकलेल्या मेथा, चहा पावडर, धने पावडर, ह्याचे सगळ्याचे नशे ह्या पोरी करून बसलेले आहेत. आणि याच्या उपर कमी पडलं ना तर 4 दिवस न धुतलेल्या सॉक्सचे देखील या पोरीने नशे केलेले दिसत आहेत. अरे दीदी, तू नाव तर घेतलंस पण फिल्टर तर लावायची विसरलीस ना. अशी कशी विसरलीस फिल्टर लावायचं? नको. ह्या 2 भटक भावांना लोकांना फिल्टरवरनं जज करतायत, स्वतः फिल्टर लावून. आई ग, हिपोक्रेसी कितीच तो दोगला पण. भगवान बचाए मुझे ऐसी हिपोक्रेसी से. स्वतःचं सपट लोशन सारखं तोंड घेऊन ह्या दोघी ज्या आहेत ना त्या लोकांना गज करणं करतायत. सो दॅट इज इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि करून टाका सबस्क्राईब. आपण फक्त एवढेच लांब आहोत 100K होण्यापासून. आणि यस, मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत सदा खुश राहा आणि सदा कूल राहा. सेकंड चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकबेटची लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जा लोकबेट डाउनलोड करा आणि जिंका भरघोस बक्षीस. पापा है हम तेरा पापा है, पापा है, पापा है मेरा पगली प्रियंका चोपड़ा, तेरा पगली गुलाबा है, आपा है.